नमस्कार मित्रांनो. टी परीक्षेसाठी क्रमिक पुस्तकं यांचे व्हिडिओ जी काही सीरीज आहे, ती तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलेलो आहे. इयत्ता 5वी पासून इयत्ता 10वी पर्यंतची. जी काही क्रमिक पुस्तकं आहेत, त्या पुस्तकं ते प्रत्यक्षात तुम्हाला जे काही प्रश्न येतात टी संदर्भात, ते सर्व या क्रमिक पुस्तकातले असतात आणि हीच पुस्तकं तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आज आपण, आपण असे घडलो परिसराभ्यास भाग 2 इयत्ता 5वी हे पुस्तक आपण स्क्रीनच्या माध्यमातून पाहून घेणार आहे. महत्त्वाचे कोणकोणते घटक आहेत, कोणकोणत्या आकृत्या, कोणकोणते चित्र, कोणकोणते जे काय आपण म्हणतो सार, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, इथून पुढे असे बरेच व्हिडिओ आपले येणार आहेत. प्रत्येक वर्गाचं, प्रत्येक विषयाचं पुस्तक असणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हे तुमचं जे काही पुस्तक आहे, ते तुमचं शॉर्टमध्ये मी घेत आहे एकदम. त्यामुळं निश्चितपणाने 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचा एका वर्गाचा जे काही एक पुस्तक असेल, ते क्लिअर होऊन जाईल आणि असेच प्रश्न तुम्हाला पुढे परीक्षेमध्ये दिसतील. त्यामुळे सुरुवात करूया आपण आपल्या या व्हिडिओला. त्या अगोदर सर्वांनी आपला हाडके सर युट्यूब चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. चला आपण सुरुवात करूया. तर अशा पद्धतीने हे जे काही क्रमिक पुस्तक आहे, आता हे क्रमिक पुस्तक आपल्याला थोडक्यामध्येच पाहायचं आहे. त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे ते. आता याच्यामध्ये जर जे आपण 5वीचं पुस्तक पाहिलं, तर या 5वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला महत्त्वाचं पण थोडक्यामध्ये इथे पाहूया. आता इथे इतिहास म्हणजे काय, हे पहिलं जे काही प्रकरण आहे त्यामध्ये आहे. तर यामध्ये थोडंसं मी अगोदरच पाहिलेलं आहे. तर यामध्ये महत्त्वाचं असं हे नाहीये काय, परंतु ही जी काही साधनं आहेत, ही साधनं तुम्ही थोडीशी एकदा पाहून घ्या. तर इथे जर पाहिलं तर हे जे काय तर ह्या जुन्या काळातील भांडी आहेत. त्यानंतर म्हणजे ऐतिहासिक काळातील ही नाणी आहेत. त्याचबरोबर हा ताम्रपट आहे बरं का आणि हे जे काय ग्रंथहस्त लिखित आहे. आता हे का सांगतो तुम्हाला? कारण भविष्यात प्रश्न असे येतील. जर तुम्हाला समजून घ्या, तुम्हाला त्यांनी जर येथे हे पहा मी एक लाल चौकोनामध्ये जो काही घटक दाखवत होतो, तुम्हाला ही आकृती दाखवतील आणि सांगतील हे काय आहे? तुम्हाला परत देतील. येथे ग्रंथ व हस्तलिखित आहेत, ताम्रपट आहे का वेगवेगळे देतील. त्यामुळे तुम्हाला हे ताम्रपट म्हणून इथे तुम्हाला ऑप्शन क्लिक करायचं आहे. कारण आता स्वरूप बदललेलं आहे. तुम्हाला माहिती आहे प्रश्नांचं. याच्या इतिहास आणि आपण आहे, पुढे भूतकाळ, भविष्य काय सोपंच आहे. याच्या हे पहा आता येथे यामध्ये काही नाही. पुढे आता आपण दुसरा धडा पाहूया. याच्यामध्ये इतिहास आणि कालगणना, कालसंकल्पना. आता इतिहासाची जी काही मांडणी केलेली आहे ती कशी आहे? तर हे पण थोडक्यामध्ये सोपंच आहे. येथे इसवी सनाचा काळ येथे सांगितलेलं आहे. तर हे थोडक्यामध्ये मी घेणार आहे. एकदम 15 ते 20 मिनिटांमध्येच आपलं हे पुस्तक क्लिअर होणार आहे. त्यामुळं काही नाही. हां, इथे आता एक सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. थोडक्यामध्ये आता मी आता इथे एक स्क्वेअर करतो. हा स्क्वेअर पाहून घ्या तुम्ही. इथे आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली असते. येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झाली. मराठीतील इसवी हा शब्द येशू या नावाशी संबंधित आहे. ज्या वर्षापासून इसवी सणाची सुरुवात झाली, ते इसवी सणाचे पहिले वर्ष समजून घ्या आणि त्या वर्षाची सुरुवात 1 या संख्येने दाखवली जाते. त्यानंतर पुढे प्रत्येक वर्षाची जी काही क्रमसंख्या आहे, पुढच्या दिशेने हे पाहिजे तुम्हाला इथे दिसेल. प्रत्येक वर्षाची जी काही क्रमसंख्या आहे ती पुढच्या दिशेने चढत जाते. इसवी सनाच्या पहिल्या 100 वर्षाचा म्हणजे पहिल्या शतकाचा काळ इसवी सन 1 ते 100 असा लिहिला जातो. हे महत्वाचं आहे. आणि इसवी सनाच्या जे काही पहिल्या सहस्त्र काळाचा पहिल्या जो काय आहे, इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्र काळाचा काळ इसवी सन 1 ते 1000 असा लिहिला जातो. हे महत्वाचं आहे. आता इसवी सन पूर्वीचा काळ. इसवी सन पूर्वी म्हणजेच काय तर पहा, इसवी सन पूर्व काळ असे कधी म्हणतात, तर इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ म्हणतात. अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात महत्त्वाचं काय पाहिजे, तर येथे तुम्हाला समजलं असेल. आता ही कालगणना आहे ती समजून घ्या थोडक्यामध्ये. कारण ह्याच्यावरती पण थोडासा एखादा प्रश्न येऊ शकतो. सांगू शकत नाही आपण. आता इथे इसवी सन पूर्व जो काय आहे, हे पहा इसवी सन पूर्व आणि इथून दुसरा आहे तो इसवी सन येथे इसवी सन सांगितलं त्यांनी. इसवी सन पूर्व 2000, इसवी सन पूर्व 1500. आता हे जे पाहिलं तुम्ही, तर इथे थोडंसं तुम्हाला कमी-कमी होताना दिसतंय इथे पहा, कमी-कमी आणि ते इसवी सन 100 येथे म्हणजे इथे जे काय आहे ना मध्यमध्ये, तर ते हे पहा, हे इथे काय असेल, तर इथे 0 असणार आहे आणि त्यानंतर इसवी सन 100, इसवी सन 500, इसवी सन अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. हे समजून घ्या तुम्ही, तुम्हाला समजलं असेल.
आता इथे सगळ्यात महत्वाचं. आता थोडक्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन 1674 मध्ये राज्याभिषेक या शकाची सुरुवात केली. हे आपल्याला माहित आहे. इथे त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. जन्म कधी झालाय? तर 1630 साली स्वराज्य पक्ष जी काही स्वराज्याची स्थापना आहे, ती 1685 साली. आग्र्यावरून सुटका 1666, राज्याभिषेक 1674 आणि मृत्यू 1680. असं त्यांनी थोडक्यामध्ये सांगितलं आहे त्यांचा टप्पा. आता येथे पहा सगळ्यात महत्वाचं आहे शालिवाहन शक आणि विक्रम संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. प्रश्न खूप महत्वाचा आहे बरं का. भारतात ज्या काय आहेत त्या भारतात असलेल्या महत्वाच्या कालगणना. आता पुन्हा सांगतो तुम्हाला. शालिवाहन शक आणि संवत या भारतात प्रचलित असलेल्या कालगणना आहेत. पुढे इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मक्केहून मदिनेला स्थलांतर केले. या स्थलांतराच्या काळापासून हिजरी या कालगणनेची सुरुवात झाली. हिजरी या कालगणनेची सुरुवात कधी झाली? तर ते आता मी सांगितलं. त्यानंतर भारतात पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेच्या पद्धतीला शहिनशाही कालगणना पद्धत असे म्हणतात. खूप महत्वाचं आहे. हे घटक तुम्ही लक्षात ठेवा. मी आता तुम्हाला वाचून दाखवतोय म्हणजे तुमच्या लक्षात राहणार आहे. चला तर आता पुढे आहे इतिहास जी काय आहे, इतिहासाची कालगणना आता. याच्यामध्ये काय महत्वाचं आहे? तर नाही ठीक आहे. आता इथे बघू आपण. हां. आता इथे 2 महत्वाचे आहेत. तर ते म्हणजे की प्रागैतिहासिक काळ काळ. ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही, त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात. प्राग म्हणजे पूर्वीचा, ओके. आणि ऐतिहासिक काळ म्हणजे ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्याला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. समजलं? ओके. चालेल ठीक आहे. पुढे पाहू आपण. कालगणनेच्या वैज्ञानिक पद्धती आहे इथे. पुढे आपल्याला महत्वाचं पाहिजे. आता आपण कारण आपल्याला थोडक्यामध्ये हे पुस्तक पाहायचं आहे. एक 15 ते 20 मिनिटांमध्ये. आता हे महत्वाचं आहे बरं का. हे प्रश्न असे प्रश्न विचारतात तुम्हाला आता तिथे. आपण पाहू इथे. आता हे जे काही चित्र दाखवले ते आहेत विलार्ड लिबी या सरांचे. आता हे जे काय आहे, त्यामध्ये त्यांनी थोडंसं सांगितलंय ते बघा. कार्बन 14 या पद्धतीने 60,000 वर्षापूर्वीच्या प्राचीन वस्तूंचे वय ठरवता येणे शक्य होते. ही पद्धत विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने शोधली आहे. ठीक आहे. आता आपण पुढे पण थोडंसं पाहूया. चला. आता त्यांचं जे काय आहे, तर त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे, की त्यांचा बघा जन्म कधी झालता 1908 साली आणि मृत्यू झाला 1980 साली. थोडक्यात पाहू कालनिश्चितीची पद्धत. कार्बन 14 हा घटक सर्व सजीवांच्या शरीरात असतो. सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवशेषांमधील कार्बन 14 चे प्रमाण घटत जाते. प्रागैतिहासिक काळातील लाकूड, कोळसा, हाडे, जीवाश्म इत्यादी वस्तूंमध्ये तो घटत जाऊन तो किती प्रमाणात शिल्लक आहे हे प्रयोगशाळेत मोजले जाते. शिल्लक कार्बन 14 म्हणजेच कार्बन 14 पद्धत म्हणतो आपण. त्या आधारे कार्बन च्या आधारे वस्तूचे वय मोजणे शक्य होते. एखाद्या वस्तूचे वय ठरवण्याच्या वैज्ञानिक पद्धतीस कार्बन 14 पद्धती असे म्हणले जाते. कालमापनाच्या इतर अनेक पद्धती आहेत. कार्बन 14 ही पद्धत अधिक उपयोगात आणली जाणारी पद्धत आहे. या आणि इतर कालमापन पद्धतींच्या आधारे वस्तूंचा काळ निश्चित केला जातो, की त्या वस्तू संस्कृतीच्या लोकांनी निर्माण केल्या. त्या संस्कृतीचा काळ एकरेखीय कालरेषेवर दाखवला जातो. ठीक आहे. आता आपण पाहू इथे झाडांची वाढ होत असताना खोडाचे एक एक वलय दरवर्षी वाढत जाते. ती वलय मोजली असता झाडाचे वय मोजता येते. लाकडी वस्तूचे वय मोजण्यासही त्याची मदत होते. या पद्धतीला काष्ट वलय कालमापन पद्धत असे म्हणतात. महत्वाचं आहे मित्रांनो, हा जो काही मुद्दा आहे तो तुम्ही पुन्हा क्लिअर करा. चला पृथ्वीवरील सजीवाचा. आता इथे महत्वाचं काय आहे? इथे पृथ्वी दाखवलेली आहे. आता हे जे काय आहेत ना ग्रह दाखवलेले आहेत थोडक्यामध्ये पृथ्वीवर जे काय ते त्यामध्ये पहिला बुध, शुक्र, त्यानंतर पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून अशा पद्धतीने दाखवलेले आहेत. ठीक आहे. आता इथे सूक्ष्मदर्शकातून दिसणारे एकपेशीय इथे दाखवले इथे सूक्ष्मदर्शिका. ओके. पृथ्वीवर प्राणीसृष्टी आहे. याच्यामध्ये आता आपण पाहू अजून पुढे काय महत्वाचं आहे ते. मित्रांनो आपण फक्त थोडक्यामध्ये पाहतोय. आता हे पुस्तक छोटं आहे. त्यामुळे आपल्याला थोडक्यामध्ये पाहायचं आहे. पण जसं आपण आता 6वी 7वीचं पुस्तक घेईल त्यामुळे ते बरेच प्रश्न असणार आहे. आता उत्क्रांती या शब्दाचा अर्थ काय? तर सतत आणि संत वेगाने होणारा बदल असा होतो. उत्क्रांती म्हणजे काय पहा, सतत आणि संत वेगाने होणारा बदल. पुढे आता पहा येथे जे काही आहेत ना डायनोसॉरच्या वेगवेगळ्या प्रजाती दाखवलेल्या आहेत त्यांनी. ठीक आहे. आपल्याला महत्वाचं पाहायचं आहे. आता हे जे काही आहे ना 5वीचं पुस्तक यामध्ये थोडंसं कमी प्रमाणात असतं, पण काही महत्वाचं आहे ना ते आपल्याला इथे भेटून जातं. ठीक आहे. इकडे आता हां, हे पहा इथे आपल्याला
सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राण्यांच्या उत्क्रांतीचे टप्पे. याच्यामध्ये पाहायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला येथे अपृष्ठवंशीय सजीव. येथे पाहू शकता अपृष्ठीय म्हणजेच काय? पाठीचा कणा नसलेले सजीव. अपृष्ठवंशी म्हणजे पाठीचा कणा नसलेले. कोण-कोण आहे? तर गोगलगाय. आता पृष्ठवंशीमध्ये सजीव जे काय आहेत, तिथे कोण आहेत? तर पृष्ठवंशीयमध्ये तुम्हाला पाठीचा कणा असलेले. मग त्यामध्ये काय आहे? तर मासा, जलचरमध्ये मासा. त्यानंतर उभयचरमध्ये काय आहे? तर म्हणजे उभयचर म्हणजे पाणी व जमीन दोन्ही ठिकाणी वावरणारा बेडूक. त्यानंतर पक्षी वर्गामध्ये पक्षी वर्गामध्ये पण हे दाखवलेलं आहे तुम्हाला. सरपटणारे जे काय सरपटणारे प्राणी त्यामध्ये साप. त्यानंतर सस्तन प्राण्यांमध्ये काय येते? तर गाय येते. पुढे सस्तन प्राणी. आता अ, आपण पाहू पृष्ठवंशी प्राण्यांच्या वर्गातील सर्वात अधिक उत्क्रांतीचा टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय. विचारू शकता तुम्हाला प्रश्न की पृष्ठवंशी प्राण्यांच्या मध्ये सगळ्यात जो काही महत्वाचा आहे तो कोणता? तर सस्तन प्राणी महत्वाचा आहे. सस्तन प्राणी म्हणजे तुम्हाला समजलं असेल. तर पहा येथे पहा. हं. बदक त्वचा हा जो काही आहे ना तो पाहून घ्या. हा बदक त्वचाचा आपल्याला येथे माहिती दिली असेल तर पाहू. हां. प्लॅटिपस या सस्तन प्राण्याचा आणि मुंगीखाऊ अँट इच इटर प्राण्यांच्या काही प्रजातींचा हे प्राणी सस्तन असले तरी ते अंडी घालतात. म्हणजे आपण म्हणतो ना आद्य सस्तन प्राणी कोणता? तर प्लॅटिपस नाही का? कारण ते काय करतात? तर अंडी घालतात. पुढे मुंगीखाऊ आपले ठीक आहे. मानव सदृश्य वानर. आता हे महत्वाचं बघा. मानव सदृश्य वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर. यालाच एप वानर असे म्हणतात. आता मानव सदृश्य वानरांच्या प्रजातीमध्ये प्रामुख्याने काय होते? तर झाडावरच होतो. हे सांगितलेलं आहे आपल्याला एवढं महत्वाचं नाही. ठीक आहे. आपल्याला महत्वाचं फक्त पाहिजे आहेत. आता बघा जवळ-जवळ आपण आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर आता इथे जे काही सांगितलेलं अपृष्ठवंशीय सजीव आणि पृष्ठवंशीय सजीव यांची जे काय ते आता इथे पाहू आपण थोडक्यात चार्ल्स डार्विन यांनी काय सांगितले. चार्ल्स डार्विन यांनी सांगितलेले बघा. 1859 मध्ये चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने त्यांच्या ऑन द ओरिजिन ऑफ स्पिनिश म्हणजे प्राण्यांच्या प्रजातींचा उगम याविषयी त्यांनी ग्रंथात उत्क्रांतीची संकल्पना मांडली आहे. डार्विनचा आधी कार्ल लिनस नावाने शास्त्रज्ञाने प्राणी जातींचे वर्गीकरण करण्याची पद्धत सांगितली होती. आता हे काय महत्वाचं नाही फक्त एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे आता पुढे आहे मानवाची वाटचाल. याच्यामध्ये मानवाची वाटचाल मध्ये महत्वाचं काय तर कुशल मानव सांगितलेलं आहे इथे. म्हणजेच काय तर थोडंसं आपल्याला येथे तर कुशल मानव म्हणजे हातांच्या कुशलतेने वापर करणारा मानव होय. म्हणजे कुशल मानव होय. आता येथे जे काय आहे ना, तर ह्या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा सर्वप्रथम आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया या 2 देशांच्या परिसरात मिळाला. त्याचा शोध लावणाऱ्या लुई लिकी या शास्त्रज्ञाने त्याला बघा काय नाव दिले? तर होमो हॅबिलिस हे नाव दिलेले आहे. कारण का नाव दिलं ते? कारण त्यांच्या अवशेषांसोबत त्याने बसविलेली जी काही हत्यारे होती, जी काही बनवलेली हत्यारे होती, तर ही हत्यारे मिळाली. लॅटिन भाषेत बघा, इथे पहा वरती लॅटिन भाषेत होमो शब्दाचा अर्थ आहे म्हणजे मानव आणि हॅबियस याचा अर्थ आहे हातांचा कुशलतेने वापर करणारा. म्हणजे अशा पद्धतीने कुशल मानव 2 पायांवर उभा राहू शकत होता. अशा पद्धतीने हे महत्वाचं आहे. पुढे आता आपण पाहूया अजून ताठ कण्याचा मानव. ताठ कण्याचा मानव हा मानवाच्या उत्क्रांतीमधील एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. त्यालाच काय म्हणतात बघा इरेक्स. इरेक्स म्हणजे ताठ उभा राहणारा. म्हणून त्याला होमो इरेक्स असे नाव दिले. कुशल मानवाच्या तुलनेत मेंदू अधिक विकसित होता. कोणाचा? होमो इरेक्स याचा. तो समूहाने राहत होता. अशा पद्धतीने चला बरं पुढं सर्वांनी आपला हा YouTube चॅनल सबस्क्राईब करा बरं. थोडक्यामध्ये पाहायचं हा व्हिडिओ तुम्हाला एक 10-15 मिनिटात तुमचा होणार आहे. त्यामुळं काही नाही पुढे तुम्हाला जसं हे होईल तसं मोठे-मोठे व्हिडिओ आहेत. ठीक आहे. आता इथे अ, शक्तिमान मानव दिलेला आहे. तर सगळ्यात एक टप्पा आहे आणखी एक तो शक्तिमान मानव. इथे पाहू शकतो आपण शक्तिमान मानव. याची शरीरयष्टी धिप्पाड होती. त्याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनी या देशातील निअँडरथर येथे मिळाले. म्हणून त्याला निअँडरथर मॅन असे म्हणतात. समजलं असेल तुम्हाला निअँडरथर का म्हणतात? तर ते जर्मनी येथे हे मिळाले होते. त्याचा मेंदू बघा ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. विचारला जाऊ शकतो तुम्हाला प्रश्न. निअँडरथर मानव मग त्याचा मेंदू होता तो 7 खाण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. असं इथे दाखवलं आहे तुम्हाला शक्तिमान मानव. आता तुम्हाला कदाचित हे असे चित्र पण देऊ शकतो तुम्हाला थोडक्यामध्ये. महत्वाचं पुढं आता आपण अजून पाहूया. तर येथे बुद्धिमान मानव. आता बुद्धिमान मानव म्हणलं तर आपण विचार केला तर बुद्धिमान मानव याची जी काही क्षमता होती, ती
कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची क्षमता अधिक होती, त्यामुळे बुद्धिमान मानव त्यालाच होमोसेपियन असे म्हणतात. तर आता सेपियन म्हणजे बुद्धिमान. समजून घ्या तुम्ही. सेपियन म्हणजे काय? तर बुद्धिमान. आणि त्यालाच युरोपमध्ये क्रोमोनॉन या नावाने ओळखले जाते. महत्वाचं आहे. बुद्धिमान मानवाचे अवशेष आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडामध्ये सापडले. ठीक आहे. पुढे आपण अजून पाहूया. ओके. ठीक आहे. आता इथे तर जे काय आहे, तर इथे अजून तर काही महत्वाचं नाही. खालचं पुढचं प्रकरण पाहू आता आपण. पुढचं आहे प्रकरण. त्यामध्ये थोडक्यामध्ये पाहिजे आपल्याला. एवढं काही पाहायचं नाही. ठीक आहे. अश्मयुग दगडाची हत्यारे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर इथे तुम्हाला आता ही हत्यारं दाखवलेली आहेत. समजून घ्यायचे हत्यारं जी काही दाखवलेली आहेत, तर त्या हत्यार अशा पद्धतीने हत्यारं दाखवलेली आहेत तुम्हाला. त्याच्यामध्ये दगडी गोट्याचे आहेत, तोड हत्यार आहे, तासणी आहे, वर्तुळाकार घन आहे, द दगडी छिलक्याचे तोड हत्यार आहे, हाडाचा टोचा आहे, शिंगाचे खंजे आहेत. हे पण समजा थोडक्यात तुम्ही समजून घ्या कशा पद्धतीने दिलेले आहेत ते. अश्मयुगीन हत्यारे दिलेले आहेत. आता याच्यामध्ये काय सांगितले बघा आता. ज्या काळातल्या हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात, त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो. अश्म म्हणजे दगड. आता त्याचे 3 प्रकार पडले होते. पुराश्म युग, मध्याश्म युग आणि नवाश्म युग. पुराश्म युगामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की पुराश्म युगातील कुशल मानव आणि ताठ कण्याचा मानव या दोहोंनी आघात तंत्राने हत्यारे बनवली. एक गोटा दुसऱ्या गोटावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात. अशा पद्धतीने जी काय तयार केलेली पुराश्म युगातील सुरुवातीची हत्यारे ओबड होती. हे पहा आता इथे दिलेलं आहे त्यांनी. पहिलं दिलेलं त्यांनी बघा मोठ्या छिलक्यांचे जे काय पुन्हा छोटे छिलके काढणे. अशा पद्धतीने त्यांनी थोडंसं दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये काही महत्वाचं नाही एवढं. आता ही जी काही पुस्तक आहे ना 5वीचं त्यामुळे थोडक्यात ती होणार आहे. त्याचं काही एवढं हे नाहीये. आपल्याला महत्वाचं पाहायचं आहे. इथे पहा समजून घ्या इथे. भारतामध्ये भारतामध्ये पुरश्मयुगीन हत्यारांचे अवशेष काश्मीरपासून तमिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी मिळालेले आहेत. इथे ओके. मध्यश्मयुग त्यांनी सांगितलेलं आहे. येथे काही नाही. चला. आता येथे अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं विचारू शकतात. हे जे काय इथे मध्यश्म युगातील अवजारांसाठी उपयोगात आणलेली पाटी, पन्हाळीदार घाबा तंत्राने गारगोटी गोट्यांपासून अलग केलेली असतात. ही पाटी नखा एवढ्या किंवा त्याहून किंचित मोठ्या आकाराची असतात. त्यांना सूक्ष्मास्त्रे असे म्हणतात. या काळात टोकाला छोटे पाते बसवलेले बाण उपयोगात आणले जात होते. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर हे तुम्हाला पहिलं जे काही दिसतंय, तर ते दिसतंय पन्हाळीदार घाबा. नंतर मध्ययुगात पाती दिसते सूक्ष्मास्त्रे. नंतर मध्ययुगातील सूक्ष्मास्त्र आणि त्याचा बाणाच्या टोकाप्रमाणे उपयोग केलेला सूक्ष्मास्त्र बसून तयार केलेली मध्ययुगातील दातेरी सुरी. हे पण महत्वाचं आहे. ते विचारतात कोणत्या काळातील सुरी होती आणि त्यानंतर हाडांपासून तयार केलेली मध्यदेशी युगातील मासेमारीचा जो काय आहे तो गळ आहे. हे असं विचारू शकतो. चला नवअश्म युग आलेलं आहे ते. अशा पद्धतीने हे प्रकरण झालेलं आहे आता. नवअश्म युगातील जी काही आहे ना, ती कुऱ्हाड अशी होती. ठीक आहे. पुढं निवारा ते गाव वसाहती. यामध्ये काही महत्वाचं नाही, फक्त समजून घे थोडक्यात. हा व्हिडिओ पण तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे बरं का. कारण समजलं पाहिजे तुम्हाला कशा पद्धतीने काय गोष्टी असतात. आता हे जे काय ना, तर शक्तिमान मानवाने फ्रान्स येथील एका गुहेत आतील भागात उभारलेल्या 2 खोल्यांचा उबदार तंबू होता त्यावेळेसचा. आता हे तुम्हाला चित्र दाखवतील बरं का. बघा मॅमॉथ हा हत्तीचा पूर्वज होय. परंतु हत्तीच्या तुलनेत तो आकाराने प्रचंड मोठा असणारा प्राणी होय. तुम्हाला इथे दिसत असेल, मी इथे बाण करून दाखवतो. हे पहा मॅमॉथ. आता हे जे काय ना तो मॅमॉथ आहे. तो कसा होता? तर हत्तीच्या तुलनेत तो आकाराने प्रचंड मोठा प्राणी होता. अशा पद्धतीने हे इथे दाखवलेलं आहे तुम्हाला. जो काय आहे तो. मग हे चित्र दाखवतील तुम्हाला बरं का. हे चित्र दाखवतील आणि सांगतील वरीलपैकी प्राणी कोणता? तर मॅमॉथ दाखवतील, हत्ती दाखवतील, अजून काही वेगळं दाखवतील. चालेल तर मग पुढे जाऊ आपण अजून. पुढे आहे स्थिर जीवनाची सुरुवात. आता या धड्यामध्ये त्यांनी सांगितलेलं फक्त पशुपालन आणि शेतीची सुरुवात कशी झाली, तर पशुपालनामध्ये काय असतं? तर इथे दाखवलेलं त्यांनी आधुनिक काळातील बैल आहे. त्यानंतर जो काय आहे ते बैलांचा पूर्वज असलेल्या रानबैलाचे कल्पनाचित्र, हे कल्पनाचित्र काढलेलं आहे. त्यामुळं काय हे नाही एवढं महत्वाचं नाही. हं. इथे समजून घ्या बरं का इथे थोडंसं महत्वाचं आहे. शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वीचे पुरावे प्रथम इस्रायल आणि इराक येथे मिळालेले होते. आता हे जे काही हत्यार दाखवलेले ते दाखवलेले आहे.
पेरणीसाठी वापरायची टोकदार काठी व छिद्राचा दगड. अशा पद्धतीने ही पेरणी करत होते. प्राचीन इजिप्तमधील नांगर अशा पद्धतीने होता प्राचीन इजिप्तमधील नांगर. ठीक आहे. येथे काही महत्त्वाचं नाही एवढं. जे काय ते भांडेदार सांगितलेले आहेत. घरांची रचना कशी होती ते सांगितलेलं आहे. आता आता जे काय आहे ना आपण ते पाहूया. घरांची रचना कशी होती? तर नवश्म युगाच्या सुरुवातीला कुडाळची घरे बांधली जात होती बघा, कुडाळची. त्यानंतर पुढे अण्णांच्या विपुलतेमुळे लोकसंख्या वाढली, गावे स्थिरावत होत गेली. अशा पद्धतीने सांगितलेलं आहे त्यांनी. हे पहा, जे काय आहे ना, जमिनीत अवशेष आणि नंतर गोल खांब यांच्या खुणांच्या आधारे तयार केलेले चौकोनी घराचे कल्पनाचित्र आहे. आणि बलुचिस्तानमधील मेहरगड येथील नवश्म युगातील वसाहत. मग ते विचारू शकतात, की बलुचिस्तानमधील जी काही वसाहत होती, ती कुठे होती? तर मेहरगड येथील होती. अशा पद्धतीने गाव नातेसंबंध आहे, अशा पद्धतीने सांगितलेलं त्यांनी. पुढे पाहूया आपण आता निर्जीव आणि नागरी संस्कृती. येथे धातूचा वापर वगैरे केलेला आहे. अशा पद्धतीने बल्गेरिया आहे. पहा समजून घ्या. बल्गेरिया येथील दफनभूमीतील मिळालेल्या सोन्याच्या प्राचीन वस्तू अशा पद्धतीने होत्या. आता इथे दगडाची हत्यारे. तर येथे अश्मयुगात तांब्याची हत्यारे आणि इतर वस्तू ताम्रयुगात आणि लोखंडाची हत्यारे आणि इतर वस्तू तर ते लोहयुग जे काय लोहयुग आहे तर त्यामध्ये. तर ही जे काय आहे ते अशा पद्धतीने सांगितलेलं आहे त्यांनी ते. एवढं काही महत्त्वाचं नाही. फक्त थोडंसं वरचेवर व्हिडिओ पहा तुम्ही फक्त. आता पहा प्रत्यक्षात सोने हा वापरत असलेला पहिला धातू आहे. सोने निसर्गात अत्यंत नरम असल्यामुळे त्याचा उपयोग हत्यारे, अवजारे बनवण्यासाठी करता येण्यासारखा नव्हता. महत्वाचं आहे. आणि सगळ्यात पहिलं जे काय आहे ते तांबे वापरलं होतं ते. त्याच काळाला ताम्रयुग असं म्हणले गेले त्यांनी. ज्या ज्या युगात तांबे हा धातू वापरला त्यावेळेस. अशा पद्धतीने ही कोनीची दगड. पहा आता कोनीची दगड. तुम्हाला हात इथे जो काय आहे ना, हा अशा पद्धतीने तुम्हाला इथे विचारू शकतात, की हे जे काय आहे ते काय आहे? तर ह्याला काय म्हणायचं? कोनीची दगड. अशा पद्धतीने. चला पुढे पाहू आपण. व्यापार आणि वसाहत दाखवलेली इथे. ठीक आहे. इथे चित्र दाखवलेले त्यांनी. जी काही हडप्पा संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती जी काय त्यातील खेळणी दाखवलेली आहे तिथे. ठीक आहे. चला. ह्यामध्ये पण काय एवढं हे नाही महत्वाचं नाही. आता हेच दाखवलेलं आहे बघा त्यांनी. हे जे काही चित्र दाखवलेलं आहे मी थोडंसं स्मॉल थोडंसं हे करतो. समजून घे तेव्हा. रोझेटा शिलालेख. रोझेटा शिलालेख आहे ना, तर हे अशा पद्धतीने ही 2 चित्र आहेत. समजून घ्या. आता याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, तर ते थोडंसं पहा. मी ते वाचून दाखवतो. रोझेटा स्टोन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिलालेखाचा शोध 1799 मध्ये लागला. दगड तुटलेला असल्यामुळे त्यामुळे मूळ शिलालेखाचा फक्त एकच हिस्सा शिल्लक आहे. त्या शिलालेख इजिप्शियन भाषेत आहे. कोणत्या भाषेत आहे? इजिप्शियन. हा शिलालेख सध्या लंडन येथील ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवलेला आहे. प्रथमदर्शी दगडावर 3 भागात जे काही 3 लेख लिहिलेले आहेत, अशा पद्धतीने आहे. तर ही जी काही प्राचीन इजिप्तमधील चित्रलिपी आहे, तिला हायरोग्लिफ्स देवलिपी असे म्हणतात. मधली लिपी आहे, तिचा उपयोग दैनंदिन वापरासाठी आला होता. ती डोमेटिक म्हणजे दस्तऐवजासाठी वापरलेली लिपी आहे नावाने ओळखली जाते. अशा पद्धतीने आहे. बाकी ह्यामध्ये काही महत्त्वाचं नाही. तर इजिप्तमध्ये टॉलेमी म्हणजे 5वा नंबरचा राजा गादीवर आल्याची घोषणा या लेखामध्ये केलेली आहे. ठीक आहे. फक्त हे लक्षात ठेवा, की रोजीचा स्टोन हा जो काय आहे तो 1799 मध्ये आणि ते कुठे तर इजिप्शियन भाषेमध्ये आले शिलालेख आहे आणि लंडन येथे त्याला ठेवलेला आहे. एवढंच महत्त्वाचं आहे. आता यामध्ये हे जे काय ते तांब्याच्या वापराचा जे काय सुमारे 7,000 वर्षापूर्वी पुरावा मिळालेला आहे. तांबे दुर्मिळ आहे, मोठ्या प्रमाणावर वापरणे शक्य नाही, हे सांगितलेलं आहे त्यांनी. तर त्यामध्ये थोडंसं पहा, की जे काही स्थळांच्या उत्खननामध्ये तांब्याच्या ज्या काही वस्तू आहेत, त्या तांब्याच्या वस्तू मिळाल्या तरी त्यांचे प्रमाण फार कमी आहे. अशा स्थळांना ताम्रयुगीन न म्हणता ताम्रपाषाणयुगीन असे म्हणलेले आहे. तांबे हे सोन्याच्या तुलनेने कठीण आहे. त्यामुळे ते जे काय तर त्यापासून वस्तू बनवण्याच्या दृष्टीने ते नरमच आहे. पुढे पाहू आपण. आता इथे अ, हे पहा इथे समजून घ्या. नवश्म युगातील माणूस वस्तू बनवण्यासाठी कास्य या धातूचा वापर करू लागला. त्यामुळे त्याला कांस्य युग असे म्हणू लागले. आता येथे जस्त आणि कथील हे धातू कसे मिळवायचे याचे ज्ञान माणसाला कासे बनवण्याच्या सुमारे 1000 वर्ष आधीच पासून माहिती होते. हा लोटा आहे, हा आरसा आहे. आरसा कसा बघा आणि थाळी कशी आहे. तर हे तांब्याची वस्तू आहेत सिंधू संस्कृतीमधील आहे. थोडा ऐतिहासिक काळ. याच्यामध्ये त्यांनी आता थोडं-थोडं सांगितलेलं आहे ऐतिहासिक काळ म्हणजे काय, तर संस्कृती म्हणजे काय वगैरे. तर यामध्ये पण नाहीये. ठीक आहे. आता येथे जे काय तर
थोडासा नकाशा दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये इजिप्त येथे थोडंसं मी आता हे करतो. इजिप्त संस्कृती कुठे होती? तर इजिप्त संस्कृती इथे होती. मेसोपोटेमिया इथे होती. हडप्पा संस्कृती येथे होती आणि जी काही होयंग हो चीन येथे ही संस्कृती होती. अशा पद्धतीने थोडक्यात त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी प्राचीन नागरी संस्कृती इथे सांगितलेली आहे. नदीची खोरे. आता इथे पहा मेसोपोटेमिया हे एक देशाचे नाव नसून ते एका प्रदेशाचे नाव आहे. मेसोपोटेमिया याचा अर्थ दोन नद्यांच्या मधला प्रदेश. पहा मेसोपोटेमिया म्हणजे दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे दुवा. लक्षात घ्या. आता हे महत्वाचं आहे. प्राचीन मेसो जी काय पोटेमिया म्हणजे टायग्रिस आणि युफ्रेटिस या दोन नद्यांमधील प्रदेश. कोणता? तर प्राचीन मेसोपोटेमिया. तर त्याला काय म्हणायचं? टायग्रिस आणि युफ्रेटिस हे जी काही नदी आहे त्या नद्यांचा मधला भाग. अशा पद्धतीने. हे समजून घ्या आता. थोडंसं महत्वाचं आहे. पुढे चीनचं सांगितलेलं आहे. तर चीनमध्ये आता जी काय थोडक्यात त्यामध्ये कोणती जी काय ती शेती केली जायची ती हडप्पा संस्कृती आहे. भारतीय उपखंडात सर्वात प्राचीन जी काय आहे हे पहा भारतीय उपखंडात सगळ्यात प्राचीन संस्कृती हडप्पा संस्कृती होती. या नावाने ती सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये विकसित झाली. सिंधू नदीची जी काय आहे संस्कृती पंजाबमधील हडप्पा आणि या संस्कृतीची पंजाबमधील हडप्पा आणि सिंधमधील मोहनजोदडो ही स्थळे प्रथम उजेडात आली. आता ती पाकिस्तानात आहेत. गुजरातमधील लोथल आणि धोलीवारा, राजस्थानमधील कालीबंगन ही या संस्कृतीची भारतातील काही प्रसिद्ध स्थळे आहेत. महत्वाचं आहे. त्यामध्ये विचारतील की जी आपली संस्कृती होती, हडप्पा संस्कृती, तर त्यामध्ये जी काही भारतातील स्थळे कोणती-कोणती आहेत किंवा यापैकी कोणतं नाही असं विचारतील. तर भारतामध्ये कोणकोणती आहेत? तर सिंधू खोऱ्यामध्ये विकसित झाले. पंजाबमधील जे काय हडप्पा आणि सिंधमधील मोहनजोदडो हे आहेत. तर ठीक आहे. गुजरातमधील लोथल आहे, धोलीवारा आहे, कालीबंगन आहे, अशा पद्धतीने. आता पुढे इथे जी काय त्याची ती नगर रचना सांगितलेली आहे. ठीक आहे, काही नाही. खेळ आणि जे काही मनोरंजन ते सांगितलेलं आहे. सिंहाची शिकार करणारा राजा वगैरे, कुस्ती करणारे मल्ल अशी ती काय जी आहे ती सापडली होती. आता हे जे काय आहे ना, तर सगळ्यात महत्त्वाचं खाली पहा इथे मेसोपोटेमियातील हे पहा इथे मेसोपोटेमिया मेसोपोटेमियातील ऊर येथील उत्खनात सापडलेल्या इसवी पूर्व जे काय 2600च्या सुमारास पट आणि सोंगट्या या वस्तू त्यांनी इथे दाखवल्या आहेत. कशा पद्धतीने खेळायचे ते. सगळ्यात प्रथम पहा आता प्राचीन इजिप्तमध्ये सेना नावाचा बुद्धिबळाशी साम्य असलेला सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जाणारा खेळ लोकप्रिय होता. इजिप्तमध्ये कोणता? सेनात नावाचा. बुद्धिबळ सारखाच असा हे होता. हडप्पाकालीन खेळणे वगैरे सांगितलेले आहे. चला आता येथे जर पाहिलं तर इजिप्तच्या राजांना फॅरो असे म्हणत. इजिप्तच्या राजांना फॅरो असे म्हणत. आता हे बालाक सांगितलेलं आहे बालाक. तर ठीक आहे. अशा पद्धतीने ही जी काय आहे, तर हे आपण पाहिलेलं आहे, की महत्त्वाचं म्हणजे हे जे पुस्तक आहे आणि आपण थोडक्यामध्ये क्लिअर केलेलं आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर थोडेसे प्रश्न असे आहेत, की ते तुम्हाला असं वाटतंय की बाबा आहेत महत्त्वाचे. ठीक आहे. सर्वांनी आता पुढचा जो व्हिडिओ येईल तो आपला इयत्ता 6वीचा जो काही आपला इतिहास व नागरिकशास्त्र आहे या विषयाचा आहे. त्यामुळे सर्वांनी हे व्हिडिओ पहा तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचे हे व्हिडिओ इथून पुढे चालवणार आहेत. कारण 5वीला थोडासा अभ्यासक्रम कमी असल्यामुळे जे काय ते 6वीचे खूप आता महत्त्वाचे आहेत. ओळ न ओळ तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. लक्षात ठेवणार आहे, लक्षात राहील अशी आणि काय आकृती आहेत त्या पण तुम्हाला विश्लेषण करून सांगणार आहे. ठीक आहे. सर्वांनी आपला हा आरके चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची सर्वांपर्यंत शेअर करा.